नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे पाठदुखी नेमकी कशामुळे होते, पाठदुखीची कारणं काय आहेत आणि पाठदुखी कमी करण्यासाठी उपाय कोणते करायचे आणि व्यायाम कुठले करायचे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। पाठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पाठीचा मणका आणि त्या मणक्याच्या आतमध्ये अत्यंत नाजूक परंतु अत्यंत उपयोगी असा एक भाग आहे, तो म्हणजे स्पायनल कॉर्ड। म्हणजे जो भाग तुमच्या मेंदूला संवेदना पोचवतोय, वेगवेगळ्या क्रिया करून घेण्याचं काम करतोय, असा महत्त्वाचा भाग म्हणजे स्पायनल कॉर्ड। व्यवहारामध्ये पाठीच्या मणक्याचे आजार जे आहेत ते जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि त्या अनुषंगाने त्याची कारणं कुठली आहेत ती आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बसण्याची पोझिशन कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला पाठदुखी किती प्रमाणात होते किंवा कशी होते हे ठरत असतं। जनरली सगळ्यांना फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे असं पुढच्या बाजूला थोडंसं झुकून बसण्याची सवय असते किंवा एखादी गोष्ट लिहिताना विशेषतः IT मधली जी लोक आहेत तर कम्प्युटरवरती काम करताना वगैरे थोडंसं पुढच्या बाजूला झुकून असं काम केलं जातं आणि त्यामुळं पाठीचा कणा जो आहे त्याच्यावरती ताण येत असतो। आता त्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे जिममध्ये चुकीच्या पद्धतीनं केलेला व्यायाम, विदाऊट ट्रेनर व्यायाम करणं किंवा व्यायाम करत असताना आपल्या शक्तीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वेट लिफ्टिंग करणं ही जी लोक करतात तर त्यांच्यामध्ये पाठीच्या मणक्यामध्ये जी गादी असते तर दोन मणक्यामधली गादी सरकते किंवा डिस्क जी आहे ती थोडी बाहेरच्या बाजूला येते किंवा सरकते आणि त्या मणक्यामधला जो गॅप आहे तर तो कमी होतो आणि त्याच्यातून एखादी नर्व जी असते ती प्रेस होते आणि त्यातून वेगवेगळे आजार होतात किंवा सायटिकासारखे जे आजार आहेत तर ते यातून निर्माण होत असतात। टू व्हीलरवरती बऱ्याच जणांचा प्रवास असतो, म्हणजे साधारण 40-50 किलोमीटर, काही जणांचा 80 ते 100 किलोमीटर रोजचा टू व्हीलरमध्ये प्रवास आहे, काही जणांचा फोर व्हीलरमध्ये प्रवास आहे। हे करत असताना, गाडी चालवत असताना बऱ्याच वेळेला रस्त्यांवरती खड्डे असतात आणि त्या खड्ड्यामधून अचानक गाडी जाते आणि एक जोरात हादरा बसतो, तर त्यावेळेला अगदी थोडंसं दुखल्यासारखं होतं, काही जणांना ते जाणवत नाही, परंतु अशा कंडिशन्समध्ये सुद्धा मणक्यांना इजा पोहोचत असते आणि त्यातून पाठीचं दुखणं जे आहे तर ते चालू होत असतं। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन जे असतात तर ते जेव्हा पाठीमध्ये जातात, विशेष करून TBचे वगैरे इन्फेक्शन जे असतात तर अशा वेळेला सुद्धा पाठ दुखते आणि वजन वगैरे कमी होऊन इतर आजार त्यातून निर्माण व्हायला लागतात। ह्याच्याबरोबर एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण झोपताना कोणत्या गादीवरती झोपतोय, म्हणजे अगदी फोमच्या, स्पंजच्या वगैरे ज्या गाद्या आजकाल निघालेल्या आहेत तर त्याच्यातून सुद्धा पाठीचा कणा जो व्यवस्थित जमिनीशी समांतर राहिला पाहिजे तर तो राहत नाही आणि अशा गाद्यांनी सुद्धा त्रास होतो। त्याचबरोबर आपण उशी कुठली वापरतोय किंवा किती जाडीची उशी वापरतोय ह्याच्यानुसार सुद्धा आपली मानदुखी किंवा पाठदुखी होत असते। तर आपला कान आणि खांदा या दोन्हीच्या मधलं अंतर जे आहे ते फक्त भरून निघेल एवढ्या जाडीची छोटी उशी घ्यायची असते, ती सुद्धा कापसाची उशी असली पाहिजे, फोमची किंवा स्पंजची उशी चालत नाही। बऱ्याच वेळा असं होतं की स्पायनल डिफॉर्मिटी असते काहीतरी, म्हणजे मणक्याचा जो नॉर्मल शेप आहे तसा नसून थोडासा वेगळ्या प्रमाणामध्ये मणका झुकलेला असतो आणि ती लोक चालताना आपल्याला ते सहज लक्षात येतं। तर अगदी लहान वयामध्ये किंवा तरुण वयामध्ये जर त्याच्यावरती उपचार केले तर त्याचासुद्धा आकार थोडाफार बदलण्यात आणि आपली पोझिशन चेंज करण्यामध्ये त्याचा फायदा होतो। त्यामुळं तो आजार जेवढ्या लवकरात लवकर लक्षात येईल त्यानुसार उपचार केले पाहिजेत। साधारण एक 25 वर्षापर्यंत हे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावरती उपचार घेतले तर ते बरे होऊ शकतात। म्हणजे पाठदुखी जी आहे ती साधारण वयाच्या एक 25 वर्षापर्यंत, 25 ते 50 वर्षापर्यंत आणि त्यानंतर 50 पासून पुढं अशा प्रमाणात जर आपण विभागणी केली तर पहिल्या 20-25 वर्षामध्ये साधारण हे डेव्हलपमेंटल काही प्रॉब्लेम्स असतील, काही डिफॉर्मिटी असेल तर त्याच्यामुळं पाठदुखी असू शकते। त्यानंतर 25 ते 50 या वयोगटामध्ये आजकाल मोबाईल किंवा TV बघण्याचं जे वाढलेलं प्रमाण आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीचा जो वाढलेला वापर आहे त्याच्यामधून सुद्धा पाठदुखी निर्माण होत असते। आजकालचे वेगवेगळ्या प्रकारचे जे सोफे आहेत किंवा पलंग जे आहेत त्याच्यावरती निवांत पडून मान वरच्या बाजूला करून मोबाईल धरून जो 1 तास 2 तास मोबाईलचा वापर केला जातो किंवा वेगळ्याच एका पोझिशनमध्ये TV बघितला जातो, उकिडवे बसणे असा एक आयुर्वेदाने शब्द वापरलेला आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराच्या हालचाली असतात आणि आपण त्या पद्धतीनं जर झोपलो तर त्यामुळे सुद्धा
पाठदुखीचा त्रास निर्माण होत असतो. वयाच्या 50 नंतर साधारण वाताचा काळ चालू होत असतो आणि हा वाढलेला वायू जो आहे तो कुठेतरी सांधेदुखी, कंबरदुखी किंवा पाठदुखी हे चालू करत असतो. तर वयानुसार कमी होणारे वेगवेगळे विटॅमिन्स असतील, विटॅमिन डी असेल, विटॅमिन B12 असेल, कॅल्शियमच्या लेवल असतील, या कमी होत असतात आणि त्यांचीसुद्धा तपासणी करणं हे गरजेचं असतं. याच्यामुळे सुद्धा पाठ दुखू शकते. शिर्यते तत् शरीरम असं म्हटलं आहे, म्हणजे ज्याची झीज होते ते शरीर आहे. तर जसं वय वाढत जातं तशी शरीराची झीज जास्ती व्हायला लागते आणि धातूंचं निर्माण प्रक्रिया जी आहे तर ती थोडीशी कमी प्रमाणात होत असते. त्यामुळं या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओमलेशिया हे जे आजार आहेत, म्हणजे हाडांची घनता कमी होणे किंवा सोप्या भाषेमध्ये हाडे ठिसूळ होणे ज्याला म्हणतात, त्याच्यामुळे सुद्धा पाठदुखी निर्माण होत असते. त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं. चुकीच्या पद्धतीनं केलेला व्यायाम जसा त्रास देतो त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव असणं हे सुद्धा शरीराला त्रास देत असतं. ज्यांचं पोट भरपूर प्रमाणात वाढलेलं असतं आणि बाकी शरीर एकदम व्यवस्थित असतं अशा लोकांनासुद्धा पाठदुखी होते. जेवढं पोट पुढं ओढलेलं असतं किंवा पुढं आलेलं असतं तेवढी पाठ जी आहे, पाठीचा कणा जो आहे तो ओढला जातो आणि त्यातून पाठदुखी किंवा कंबरदुखी निर्माण होत असते. आपला आहार जो आहे त्याच्यातून आपलं शरीर निर्माण होत असतं, आपले धातू निर्माण होत असतात आणि त्यानुसार आपल्या दोषांची समस्थिती किंवा दोषांचे वाढणं आणि दोष कमी होणं हे त्यातून होत असतं. त्यामुळं आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. जी लोकं वातूळ अन्नपदार्थ खूप खातात, म्हणजे कडधान्य वगैरे मोड आलेली जास्त प्रमाणात खात आहेत आणि व्यायाम अजिबात करत नाही आहेत, ज्या लोकांचं रात्री जागरण होतं आहे, त्याचबरोबर प्रवास भरपूर होतो आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा वात वाढतो आणि पाठदुखी किंवा कंबरदुखी निर्माण व्हायला लागते. स्त्रियांमध्ये जी पाठदुखी निर्माण होते किंवा कंबरदुखी निर्माण होते तर त्याच्यामध्ये कारणं बरीच आहेत. तर हिस्टेरेक्टॉमी ज्या वेळेला होते, गर्भाशय जेव्हा काढलं जातं तेव्हा शरीरामध्ये एक पोकळी निर्माण होते आणि वाताचं प्रमाण शरीरामध्ये वाढायला लागतं. बाळंतपणं जी होतात त्याच्यामध्ये स्त्रियांच्या कमरेवरती अतिरिक्त ताण येतो आणि त्याच्यातून जो वाढणारा वातदोष आहे तो कंबरदुखी आणि पाठदुखी निर्माण करत असतो. त्याचबरोबर प्रत्येकाला आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अभ्यंगाचं किती महत्त्व आहे. जी लोक अंगाला तेल लावत नाहीत त्यांच्या शरीरातला वात दोष हा वाढतच असतो आणि अभ्यंग न करणाऱ्या लोकांमध्ये पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत असतो. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे शरीराचे 3 उपस्तंभ आहेत. म्हणजे या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित असतील तर आपलं शरीर व्यवस्थित असतं. आता काय होतं, ज्या लोकांचं रात्री जागरण होतं आहे, बऱ्याच लोकांची नाईट शिफ्ट असते, त्यांच्या कामाचा तो भाग असतो, एक काही वर्ष त्यांना अजिबात त्रास होत नाही, त्याची सवय होते, परंतु एका ठराविक कालावधीनंतर त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास नक्की जाणवायला लागतो. कारण निद्रा जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे तर ती रात्रीची निद्रा अपेक्षित धरून निद्रेचं महत्त्व सांगितलं आहे. म्हणजे निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम न च. म्हणजे शरीरातल्या ज्या गोष्टी आहेत, सुख असेल, दुःख असेल कुठल्याही पद्धतीचं, तर ते निद्रेवरती अवलंबून आहे. शरीरातला वातदोष जो वाढतोय तो रात्री जागरण केल्यामुळं वाढतोय. रात्रीचं जे जागरण होतंय तर त्याच्या बदल्यात जी दिवसा झोप घेतली जाते तर त्याच्यानी रात्रीचं जे जागरण झालंय ते भरून निघत नाही, झोप झाल्यासारखी वाटते, परंतु दिवसभर या लोकांमध्ये आळस असतो आणि त्यांचं रुटीन पूर्णपणे बदललेलं असतं. त्या लोकांना पाठीच्या मणक्याचे आजार किंवा पाठदुखी, कंबरदुखी हे त्रास होतच असतात. अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं आहेत. तर ही कारणं टाळली पाहिजेत आणि या पाठदुखीवरती उपचार काय करायचे आहेत किंवा उपाय कुठले करायचे आहेत ते आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी आपण बघितलं की फॉरवर्ड बेंडिंगमुळं जो जास्त प्रमाणात त्रास होतो आहे तर त्याला बॅकवर्ड बेंडिंग जे आहे असे व्यायाम उपयोगी पडतात. त्यातला सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे भुजंगासन आणि सूर्यनमस्कार. भुजंगासन केल्याने सुद्धा पाठीचे जे त्रास आहेत, पाठीचं दुखणं जे आहे ते कमी व्हायला मदत होते. सूर्यनमस्कार हा पूर्ण व्यायाम आहे, संपूर्ण शरीराचा व्यायाम सूर्यनमस्कारामध्ये होत असतो. त्यामुळं ज्यांना पाठीचं दुखणं आहे त्यांनी सूर्यनमस्कार जरूर घालावेत. बसण्याची पोझिशन जी आहे, विशेष करून कम्प्युटरवर काम करणारे लोक आणि विद्यार्थी वर्ग यांनी बसण्याची पोझिशन जी आहे तर ती आपली सुधारली पाहिजे. पाठीचा मणका जो आहे तर त्याला सपोर्ट मिळेल अशी खुर्ची आपली असली पाहिजे आणि खुर्चीवरून जमिनीवरती पाय टेकताना 90 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. अशा प्रमाणात जर खुर्ची असेल आणि त्याला साईडला दोन्ही बाजूला आर्मरेस्ट असले पाहिजेत. असं असेल तर तुमची पोझिशन व्यवस्थित असते.
इतर कुठल्याही पोझिशनमध्ये शक्यतो बसू नये, एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसू नये किंवा एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ उभं राहू नये. त्याचबरोबर व्यायाम करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचा आहे आणि त्याच्याने सुद्धा पाठदुखी कमी व्हायला मदत होते. उशी जी आपण वापरणार आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे कान आणि खांदा या दोन्हीमधला अंतर भरून निघेल एवढीच उशी वापरायची आहे. पाठदुखीचा जर त्रास असेल तर फोमची वगैरे गादी न वापरता चटई किंवा सतरंजीवर झोपण्याचा सराव करायचा आहे आणि त्याच्याने सुद्धा पाठदुखी कमी व्हायला चांगला फायदा होतो. आता कॉम्प्युटरवर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी आपल्या डोळ्याच्या पॅरलल दिशेमध्ये आपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप राहील या पद्धतीनं ठेवून तो काम करायचा आहे, जेणेकरून मानेची पोझिशन जी आहे ती व्यवस्थित राहते आणि पाठदुखी किंवा मानदुखी त्यातून उद्भवत नाही. चालण्याचा व्यायाम जो आहे त्याचासुद्धा बऱ्याच वेळा फायदा होतो. तर आठवड्यातून किमान एक 5 वेळा तरी दररोज 6000 ते 8000 स्टेप्स आपण चाललं पाहिजे. अशा पद्धतीनं जर चालण्याचा व्यायाम केला त्याचासुद्धा फायदा होतो. जमिनीवर एखादी गोष्ट पडलेली असेल किंवा जमिनीवरची एखादी गोष्ट उचलायची असेल तर खाली वाकताना डायरेक्ट पाठीच्या मणक्यातून कमरेतून न वाकता दोन्ही गुडघे थोडेसे वाकवायचे आहेत आणि मग खालची वस्तू जी आहे जमिनीवरची ती उचलायची आहे. म्हणजे जी वस्तू आहे तिचा भार आपल्या शरीराच्या जेवढा जवळ येईल आणि गुडघ्यामध्ये आपण थोडंसं वाकून जर ती वस्तू उचलली तर पाठीच्या कण्याला जनरली इजा होत नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या तरीसुद्धा पाठदुखी आणि कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. आहार जो आहे तो समतोल असला पाहिजे, षड्रसयुक्त असला पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर हाडांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर कॅल्शियमने युक्त असलेला आहार आपण जर खाल्ला तर त्याचाही फायदा पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा कुठलंही दुखणं कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामध्ये नाचणी असेल, राजमा असेल, त्यानंतर जवस असेल, दूध असेल, तूप, लोणी असतील असे पदार्थ जर आपण वापरत असू तरीसुद्धा हे विटॅमिन्स वगैरे जे ह्यांची कमतरता आहे तर ती भरून यायला मदत होते. आणि अगदीच कमी प्रमाणात असतील तर त्याच्यासाठी जे उपाय आहेत ते करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर अभ्यंग जे आपण बघितलं, दररोज अंगाला तेल लावण्याचा जो प्रकार आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपली जर पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेली जी तेलं आहेत ती बाजारात मिळत असतात. त्याचासुद्धा वापर आपण या अभ्यंगासाठी किंवा स्नेहनासाठी करू शकतो. आयुर्वेदाने हे उपाय तर सांगितलेलेच आहेत, त्याच्याबरोबर पंचकर्मातला एक बस्ती नावाचा प्रकार जो आहे तो सांगितलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण अंगाला स्नेहन स्वेदन मसाज टीम घ्यायचा आणि त्याच्यानंतर एनिमा जसा देतात तसं संडासच्या मार्गातून औषधी तेल आणि औषधी काढा असा व्यत्यासामध्ये दिला जातो. तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा वातदोष कमी होण्यासाठी होतो. त्याचबरोबर मानेचा भाग समजा दुखतोय किंवा एखादा विशिष्ट मणका 1, 2, 3 मणके दुखत आहेत, लंबारचे काही आजार असतील किंवा सर्वायकलचे काही आजार असतील तर त्या भागापुरतं मर्यादित कटिबस्ती, मन्याबस्ती असे बस्तीचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहेत. तर ते सुद्धा आपण पाठदुखी किंवा कंबरदुखी कमी होण्यासाठी वापरू शकतो. षष्टिकशाली पिंडस्वेद नावाचा एक प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तर साठेसाळीचे जे तांदूळ आहेत एक विशिष्ट प्रकारचे, तर त्यांना विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेलं दूध आणि काढ्यामध्ये त्याची पोटली तयार करून पाठीला त्याचा शेक दिला जातो. त्याचासुद्धा फायदा वातदोष जेव्हा वाढलेला असतो, पाठीचं जेव्हा दुखणं असतं त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो. याचबरोबर आयुर्वेदाने नस्य नावाचं एक कर्म सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे औषधी तेल किंवा तूप जे आहे ते नाकामध्ये घालायचं. त्याचासुद्धा फायदा आपण कुठलं औषध वापरतोय यानुसार पाठीचे आजार किंवा पाठदुखी कमी होण्यासाठी आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतो. पोश्चरल एक्सरसाइज जे आहेत त्याचा खूप चांगला फायदा या पाठदुखी किंवा कंबरदुखीमध्ये होत असतो. आपण कस्टमाइज रिव्हर्सिबल प्रोग्राम नावाचा जो कोर्स घेत असतो त्याच्यामध्ये पोश्चर करेक्ट करण्यामध्ये आपण विशेष करून भर देतो आणि त्याचबरोबर आहार, औषधं आणि पंचकर्माचा आपण एकत्रित वापर करून ही पाठदुखी किंवा कंबरदुखी जी आहे ती कमी करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.